अमृतसर या ठिकाणी. अमृतसर या ठिकाणी तर सांगू इच्छितो, या ठिकाणी आल्याच्या नंतर वाघा बॉर्डरच्या इथं तापमानाची नोंद जवळपास 52° होतं, म्हणजे इतकं तापमान होतं. तर हे तापमान आता आज अमृतसर या ठिकाणी नोंदलं गेलेलं आहे. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, अशीच परिस्थिती आपल्या महाराष्ट्राकडे देखील आणि 2-4 वर्षामध्ये उद्भवणार आहे. जोपर्यंत आपण झाडं लावणार नाही तोपर्यंत अशी परिस्थिती राहणार आहे. पण शेतकऱ्याला आता एक अंदाज देतो. तर आज आहे 29 मे 2024. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना आणखी 2-3 दिवसांमध्ये शेतीचे कामे आटपून घ्या. कारण की राज्यामध्ये जवळपास 1 तारखे ते 1 जून ते जवळपास 10-11 जूनपर्यंत दररोज भाग बदलत पावसाचा सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सुरुवातीला बघायचं झालं तर 1, 2, 3 तारखेला राज्यामध्ये सातारा, सांगली, पुणे, नाशिक, मुंबई, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या भागापर्यंत पावसाला सुरुवात होईल. म्हणजे 1, 2, 3 जून दरम्यान. त्याच्यानंतर 4, 5, 6, 7 जून नंतर राज्यामध्ये तो पाऊस थोडा पुढे सरकत जाईल. म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि तसाच तो पाऊस यवतमाळकडे जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर 5, 6, 7 जूनच्या दरम्यानमध्ये तो पाऊस परत आणखीन पुढं, म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक, मुंबई, तसेच नगर, पुणे, औरंगाबाद, त्याच्यानंतर बीड, परभणी, लातूर, हिंगोली, वाशिम, नांदेड आणि त्याच्यानंतर बुलढाण्यापर्यंत 7 तारखेपर्यंत तो पाऊस सुरुवात होईल. त्याच्यानंतर तो पाऊस म्हणजे 7, 8, 9, 10, 11, 12च्या नंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे म्हणतात मान्सून पावसाला म्हणतात थोडं उशिरा जाणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की पूर्व विदर्भात 7 तारखेच्या नंतर थोडा पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये मान्सून म्हणजे केरळमध्ये मान्सूनला 31 आणि 1 तारखेला चांगलं पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि पोषक वातावरण राहील. त्याच्यामुळं आपल्या इकडं पाऊस चांगल्या तऱ्हेने पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण परिस्थिती एक सांगू इच्छितो की राज्यात शेतकऱ्याला पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये एक ओल गेल्याशिवाय पेरणीचा निर्णय घेऊ नये. कारण की जोपर्यंत शेतात पाऊस पडल्याच्या नंतर शेतात जायचं, कुदळीमध्ये खोदल्याच्या नंतर जमिनीतली ओल तपासायची. एक जर ओल गेली तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ शकता. परत तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे चांगल्या स्वरूपाचं वातावरण आहे हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो. राज्यात विदर्भ, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भामध्ये मात्र 7 जूनच्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. पण एकंदरीत राज्यात 1 तारखेला फक्त सातारा, सांगली आणि कोकणपट्टी भागामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून हा शेतकऱ्याने अंदाज लक्षात घ्यावा. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक टेक्स्ट मेसेज टाकणार आहे आणि टेक्स्ट मेसेजद्वारे शेतकऱ्याला मेसेज येईल आणि एक युट्यूबच्या माध्यमातून माझा एक स्वतःचा मेसेज होईल. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.